कल्याण पूर्वेतील एकाच पक्षातील उपशहर प्रमुख दिलीप दाखिनकर यांचे त्यांच्या पक्षातील मल्लेश शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात डोके फोडल्याचा केला आरोप। पाईपलाईनच्या क्षुल्लक कारणावरून श्रेयवाद कोळसेवाडी पोलीस ठाण्यात झाला मोठा राजकीय राडा। राजकीय लोकांना पोलिसांची भीती उरली नाही काय? पोलीस कुमक पडत आहे कमी काय? पक्षातीलच पदाधिकारी मल्लेश शेट्टी यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकारी दिलीप दाखिनकर यांचे पोलीस ठाण्यात डोके फोडल्याची घटना येते समोर। प्रभागात पाणी प्रश्नावरून झाला होता वाद। मल्लेश शेट्टी यांच्या वाहिनीने विनयभंगाचा केला दिलीप दाखिनकर यांच्यावर आरोप। परस्पर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पोलिसांवर वाढलाय प्रचंड ताण। कल्याणात होत आहे गेले 2 दिवस राजकीय राडे। सर तुमच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे, खोटं आहे ते। सर्वात प्रथम त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी ती जी आहे नगरसेविका राजवंती मडवी तिच्यावर तिने चाटण्याची भाषा केली। विनाभंगाचा केस झालेला आहे, ते पोलीस स्टेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही। त्या रागाच्या भरत त्यांनी सर्व गँग घेऊन आलं ते इथं मारासाठी पोलीस स्टेशनचं। त्यात आम्ही त्याला काय मारलं बिरलं नाही, खोटं केस करतात, स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात। विनंती केलं PIने का हे करू नका, 356 ते केस दाखल करू नका। त्यांनी मग त्या वहिनीवर कपड्यावर हात घातले त्यांनी, आणि दाखिनकर बी त्यात आहे। दाखिनकर अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख, आणि आज या पोलीस चौकीमध्ये एक क्षुल्लक कारणावरून मल्लेश शेट्टी आणि आमच्यामध्ये एक वाद झाला होता, आणि वाद मिटायला आला होता। त्या वाद मिटता आम्ही जरा साहेबांनी आम्हाला साईडला उभं केलं होतं, आणि त्याच्यामध्ये मल्लेश शेट्टी आणि त्यांचा ग्रुप जाता तो माझ्या अंगावर धावून आला, मला मारायला आणि माझ्या भावाला मारहाण केली। त्यात माझ्या भावाचं डोकं फुटलेलं आहे, आता त्याला मेडिकलसाठी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आणि त्यांचं मल्लेश शेट्टीचं हेच चाललेलं आहे की हम करो सो कायदा, म्हणजे मला इथे फक्त माझी दहशत करायची आहे। जे त्यांनी आता मागच्या टायमाला झालं तसंच इथं पोलीस चौकीमध्ये त्यांनी हात सोडले आहे। तर त्याच्यावरती भावाचं काय नाव आहे, कोणाला? दिलीप दाखिनकर, कल्याण शिंदे गटाचे कल्याण उपशहर प्रमुख दिलीप दाखिनकर आहे, आणि मी राजेश दाखिनकर। तर त्या कारण याच्यासाठी जे वाद झाला होता एक नॉर्मल वाद होता, पाण्याच्या लाईन जे टाकले होते त्या याच्यावरनं नॉर्मल वाद होता। त्या हिशोबाने आम्ही इथे आलो होतो, आणि त्याच्यावरनं जाता त्यांनी डायरेक्ट हात टाकला त्यांनी अंगावर, आणि त्याचा रक्तबंबाळ माझ्या भाव झाले। आता त्याला पोलीस हॉस्पिटलला मेडिकलसाठी पाठवले। कठोर कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्ही इथे उपोषणला बसणार। विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।